पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याने वारंवार बोलूनही कसली सुधारणा न झाल्याने राहत्या घरी गळफास घेऊन पत्नीने जीवन संपवल्याची घटना पुण्यात घडली. नवरा आणि त्याच्या गर्लफ्रेंडकडून होणाऱ्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. समोर आलेल्या माहितीनुसार माधुरी विकास कोकणे असं मृत महिलेचं नाव. तर या प्रकरणी पती विकास कोकणे आणि नवऱ्याची गर्लफ्रेंड अर्चना अहिरे यांच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत विवाहितेच्या भावाने भारतीय पोलीस ठाण्यात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार माधुरी आणि विकासचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता. मात्र विकासच्या विवाहबाह्य संबंधामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होते. एवढंच नाही तर प्रेयसीच्या सांगण्यावरून विकास पत्नीवर मानसिक आणि शारीरिक अत्याचार करत होता. या अत्याचाराला कंटाळून माधुरीने आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं. क्षणिक सुखासाठी विवाहबाह्य संबंधामुळे अनेकांचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. शाळा महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये वाढते वय आणि शरीरात होणारे बदल यामुळे स्वाभाविकच शारीरिक आकर्षण निर्माण होते. सुंदर दिसणे किंवा सौंदर्य जपण्यापर्यंत मुलींसह मुलांचीही चढाओढ असते. त्यांच्या अफेअरमध्ये प्रेम हा भावनेचा भाग असतो. तिच्यासाठी काही पण किंवा प्रेमासाठी वाटेल ते असा प्रवास प्रेमी युगल तरुण तरुणींमध्ये असतो.